रामकृष्ण हरी. समचरण सरोजम सांद्रनीला उदावम जघनयत पाणी मंडलम मंडलाना तरण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदय धवलहासम विठ्ठलम चिंतयामि. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थम पदांबुस्तेजे प्रतिकेपदेशम विधि इंद्रादिदेव सदा संयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेव. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तेही प्राणा परवते आवडती हे निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसती. ज्ञानेश्वर माऊली यांच्या 725व्या समाधी सोहळ्यानिमित्त आपला चाललेला हा ज्ञानेश्वर माऊली यांच्या चरित्राचा शेवटचा भाग. चरित्राची सांगता करत असताना तीच ज्ञानेश्वरीतली 12व्या अध्यायाची ओवी निरूपणासाठी घेतलेली आहे. समाधीचं वर्णन करत असताना माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, तोंडातून शब्द फुटत नव्हते. हृदयी प्रेमदाटे चरणी नीर लोटे अशी अवस्था झाली होती. ज्ञानेश्वर माऊलींनी जेव्हा समाधी घेतली, समाधी घेतल्याच्या नंतर निवृत्तीनाथ महाराजांनी समाधीची शिळा लावली आणि कसे बसे संतांनी निवृत्तीनाथांना बाहेर आणले. सोपान काका आणि मुक्ताबाई तर धाय मोकलून रडत होते, जमिनीवर लोळण घेत होते. सगळ्यांचं मन उद्विग्न झालेलं होतं. पांडुरंग परमात्म्याने सगळ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. सर्व ऋषींनी संतांनी समाधीवर तुळशीपत्र फुले वाहिली. नामदेव महाराजांनी सुद्धा समाधीची, या पुण्य पुरुषाच्या समाधीची यथासांग पूजा केली. सर्वजण इंद्रायणीला आचमन करायला गेले. सर्वांचं सांत्वन पांडुरंग परमात्मा करत होते, परंतु नामदेव महाराज काय ऐकायला तयार नव्हते. ते पांडुरंगाला म्हणाले, देवा, मला एकदा परत ज्ञानदेव दृष्टीच पडेल का? माझा जीव त्यांच्या विना कासा विस झाला आहे, व्याकुळ झाला आहे. मासा जसा पाण्याशिवाय तळमळतो अशी माझी अवस्था झालेली आहे. माझा मित्र मला अंतरला, माझी एवढी आर्त पुरवा, मला एकदा ज्ञानदेव दाखवा. नामदेव महाराज काय ऐकायलाच तयार नाही. पांडुरंग परमात्मा म्हणाले, नामा, अरे ज्ञानदेव मीच आहे. माझ्यामध्येच तू ज्ञानदेवाला बघ. मीच ज्ञानदेवाचा आत्मा आहे. परंतु नामदेव महाराज काय ऐकायला तयार नाही. शेवटी भगवंताने गरुडा जवळ पुंडलिकाला पाठवून निरोप पाठवला. तेव्हा गरुड पुढे आणि मागे पुंडलिकराय ज्ञानेश्वर माऊलींना वैकुंठ स्वरूपात घेऊन आळंदीला परत आले. सर्व लोकांनी ज्ञानेश्वर माऊलींचं दर्शन घेतलं. अशा प्रकारे नामदेव महाराजांचा भगवंताने हट्ट पुरवला. असा नामदेव महाराजांचा नामदेव गाथेमध्ये अभंग आहे. सर्व संत मंडळी सर्व देव निघून गेले. देवसुद्धा गरुडावर बसून पंढरपूरला निघून गेले. परंतु सर्व संत मंडळी मार्गशीर्ष
शुद्ध त्रयोदशीपर्यंत आळंदीतच थांबले. ज्ञानेश्वर माऊलींनी जेव्हा समाधी घेतली त्यावेळेला जनाबाई काही कारणास्तव समाधी सोहळ्याला हजर राहू शकल्या नव्हत्या. परंतु काही वर्षांनी जेव्हा त्या आळंदीला समाधीच्या दर्शनासाठी आल्या तेव्हा ज्ञानेश्वर माऊलींनी जनाबाईंना दिव्य दृष्टी देऊन सर्व समाधी सोहळा दाखवला. कारण जनाबाईचे पुत्रवत ज्ञानेश्वर माऊलीवर प्रेम होते. त्यांचा एक अभंग आहे, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर महाराज यांचीच समाधी संजीवन समाधी आहे. इतर महात्म्यांची समाधी संजीवन समाधी नाही. कारण इतर महात्म्यांनी समाधी घेतल्याच्या नंतर त्यांचा नैसर्गिक देहपात होत असतो. आपलं हे शरीर पंचतत्वाचं बनलेलं आहे आणि काही दिवसांनी त्याचं विघटन होतं आणि पंचतत्वात विलीन होतं. परंतु ज्ञानेश्वर माऊलींची समाधी ही संजीवन समाधी आहे. कारण संजीवन समाधी ही विलक्षण आणि जटिल आहे. त्याचं पहिलं कारण असं आहे की स्वतः पांडुरंग परमात्म्याने ज्ञानेश्वर माऊलींना समाधी दिली. अशा प्रकारे ज्ञानेश्वर माऊलींनाच पांडुरंगाने तो अधिकार दिलेला आहे. समाधी म्हणजे मनाचा लय होणे, चित्त स्थिर होणे, मनाची जाणीवे पलीकडील अवस्था म्हणजे समाधी. समाधी मनाचा लय झाल्यावर वरच लागते. कारण मनामध्ये सतत संकल्प विकल्पाचा खेळ चालूच असतो. पण जेव्हा मन स्थिर होतं त्यावेळेला त्या चैतन्य रूप परमात्म्याला तो प्राप्त करून त्याला समाधी लागते. अशी ही समाधी सद्गुरूच्या कृपेशिवाय लागत नाही. कारण त्रैलोक्यात सद्गुरूच हेच सर्वश्रेष्ठ आहे आणि भगवंताच्या स्वरूपाचं ज्ञान फक्त सद्गुरूकडे आहे. म्हणूनच ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरी म्हणतात, गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन आणि दर्शनी समाधान हाती जैसे. ज्ञानेश्वर माऊलींनी जेव्हा समाधी घेतली त्यावेळेला ते जेव्हा समाधी स्थळाकडे गेले त्यांचा एक हात निवृत्तीनाथ महाराजांनी आणि एक हात पांडुरंगाने धरला होता. त्यांना आसनावर बसवलं. त्यावेळेला ज्ञानेश्वर माऊलींनी एक काठी, एक दंड तिथे स्थापित केला, त्याला मातीत रोवला. क्षणात त्या काठीला पाला फुटला. सर्वांनी त्याला नमस्कार केला. ते म्हणजे महावल्ली अजान वृक्ष. तेवढ्यात एक आकाशवाणी झाली. नामदेव महाराज म्हणतात, आकाश भक्त तरतील मेदिने ज्ञानेश्वर दर्शने, धन्य धन्य अजान वृक्ष, धन्य धन्य सिद्धेश्वर स्थान. असा हा अजान वृक्ष हा ज्ञानवृक्ष आहे. एकनाथ महाराज म्हणतात, ज्ञानदेव माझी योग्यांची माऊली, जेने निगमवल्ली प्रगट केली. अजान वृक्ष हा ज्ञानवृक्ष आहे. एकनाथ महाराज म्हणतात, अजान वृक्षाचं पान खाऊन आणि त्याच्या छायेत बसून जो ज्ञानेश्वरीचे पारायण करतो त्याला ज्ञानाची प्राप्ती होते. म्हणून आजही हजारो लोक अजान वृक्षाच्या खाली बसून ज्ञानेश्वरीचं पारायण करतात. अजान वृक्ष
हा अलौकिक अद्वितीय असा दैवी गुणांनी युक्त असा वृक्ष आहे. तो मानवाला प्रेरणा आणि आत्मशक्ती देणार आहे. सर्व वारकरी त्या अजान वृक्षाचं दर्शन घेतात. तुळशीप्रमाणे अजान वृक्षाची सुद्धा पूजा केली जाते. आपल्या नाथ संप्रदायात, वारकरी संप्रदायामध्ये अजान वृक्षाला खूप महत्त्व आहे. आणि आजही हा अजान वृक्ष अलंकापुरीमध्ये थाटात उभा आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी समाधी घेतल्याच्या नंतर 250-300 वर्षांच्या नंतर पैठणला गोदावरी तीरी एकनाथ महाराजांचा जन्म झाला. एकनाथ महाराज ज्यांना जन्म झाल्याच्या नंतर काही वर्षांनी त्यांच्या स्वप्नात ज्ञानेश्वर माऊली गेले आणि त्यांनी एकनाथ महाराजांना सांगितलं, माझ्या गळ्याला अजान वृक्षाची मुळे लागलेली आहे. म्हणून एकनाथ महाराज शके 1505 मध्ये अलंकापुरी येथे आले. त्यांच्याबरोबर त्यांचे भक्तगण होते. 250-300 वर्षाचा काळ लोटलेला होता. माऊलींच्या ओवीप्रमाणे उपजे ते नासे, नाचिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेच गा. अलंकापुरीमध्ये सर्व दूर घनदाट जंगल पसरलेलं होतं. अजान वृक्षाचं तर वनच तयार झालेलं होतं. इंद्रायणी नदी आपल्या वेगाने वाहत होती. तिथे कोणालाच काहीच माहिती नव्हतं. एकनाथ महाराज ज्यांनी आपल्या सहकार्यांना, आपल्या भक्तगणांना इंद्रायणी तीरी थांबवून ते ज्ञानेश्वर माऊलींची समाधी शोधण्यासाठी निघाले. सर्व दूर काट्याकुट्यांनी परिसर भरलेला होता आणि त्या काट्याकुट्यांमध्ये एकनाथ महाराजांना अनेक समाध्या दिसल्या. त्यातील कुठली समाधी ज्ञानेश्वर माऊलींची आहे हे काही एकनाथ महाराजांना कळेना. कारण नामदेव महाराज म्हणतात, 84 सिद्धांचा सिद्धवेटी मेळा, आणि त्याच्यामुळे कुठली समाधी ही ज्ञानेश्वर माऊलींची समाधी आहे हे एकनाथ महाराजांना कळेना. शेवटी त्यांनी आता जो एकनाथ पार आहे तेथे बसून ध्यान लावले. ध्यान लावताच ज्ञानेश्वर माऊलींनी त्यांना सांगितलं की सिद्धेश्वराच्या समोर जो नंदी आहे त्या नंदीच्या खालून विवरात येण्याचं द्वार आहे. असा निर्देश करताच एकनाथ महाराज उठले आणि नंदीच्या खालून त्यांनी विवरामध्ये प्रवेश केला. प्रवेश करताच आतमध्ये दिव्य अशा माऊलींचं परब्रह्म स्वरूप पाहून एकनाथ महाराज तर हरखूनच गेले. दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा एकनाथ महाराजांबरोबर बोलू लागला. जेव्हा ज्ञानेश्वर माऊलीने समाधी घेतली त्यावेळेला त्यांच्या पुढे ज्ञानेश्वरी ठेवलेली होती आणि त्या ज्ञानेश्वरीचं ज्ञान इतरांना व्हावं, त्याचा लाभ इतरांना व्हावा म्हणून त्यांनी ती ज्ञानेश्वरी एकनाथ महाराजांच्या सुपूर्द केली. ज्ञानेश्वरीमध्ये हेतुपुरस्तर काही ओव्या टाकलेल्या होत्या. त्याच्यामुळे ज्ञानेश्वर माऊली व्यथित झाले होते. परंतु त्या व्यवस्थित करण्यासाठी अधिकार संपन्न अशा पुरुषाची आवश्यकता होती. त्याच्यासाठी त्यांना 250
300 वर्ष वाट पाहावी लागली. कारण एकनाथ महाराज हे असेच थोर अधिकारी पुरुष होते. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. कारण एकनाथ महाराजांच्या घरी स्वतः श्रीकृष्णाने 36 वर्ष श्रीखंड म्हणून पाणी भरलं होतं. अशा थोर अधिकार असलेल्या एकनाथ महाराजांच्या स्वप्नात जाऊन त्यांना अजान वृक्षाची मुळे लागल्याचं निमित्त करून बोलावून घेतलं. ज्ञानेश्वर माऊली आणि एकनाथ महाराज यांच्यात 3 वर्ष ज्ञानेश्वरीवर चर्चा चालू होती. इकडे दुसऱ्या दिवशी द्वादशी होती. त्यांच्याबरोबर आलेले सहकारी व्याकुळ झाले होते. त्यांच्या जीवाची घालमेल चालू होती. त्यांना काय करावं सुचेना. तेव्हा ज्ञानेश्वर माऊलींनी वाण्याचं रूप घेतलं आणि ते त्या भक्तगणांकडे जाऊन म्हणाले, एकनाथ महाराजांनी मला तुमच्यासाठी शिदा घेऊन पाठवलं आहे. अशा प्रकारे ज्ञानेश्वर माऊलींनी वाण्याचं रूप घेऊन त्या भक्तगणांना शिदा पुरवला. ज्ञानेश्वर माऊलीची जेव्हा समाधी घेतली तेव्हा त्यांच्या जवळ अजान वृक्ष होता. एकनाथ महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलींचा 3 दिवस चर्चा झाल्याच्या नंतर एकनाथ महाराजांना वाटलं आपण ज्ञानेश्वर माऊलींना आलिंगन द्यावे. आणि ते ज्ञानेश्वर माऊलींना आलिंगन द्यायला गेले तर त्यांच्या मिठीमध्ये ज्ञानेश्वर माऊली आले नाही. समोर मूर्ती तर दिसते परंतु मिठीत तर येत नाही. तेव्हा ज्ञानेश्वर माऊलींनी स्वतः सांगितलं की जोगी हा जगाच्या डोळ्यात लपतो. तो उदकावर चालतो परंतु त्याचे पाय हे उदकाला लागत नाही, पाण्यावर लागत नाही. एकनाथ महाराज ज्ञानेश्वरी घेऊन विवराच्या बाहेर आले. ज्ञानेश्वर माऊलींची जी समाधी आहे तिच्यावर काळाचा काहीही परिणाम होत नाही. कारण ज्ञानेश्वर माऊलीने जेव्हा समाधी घेतली त्यावेळेला तिथे वाहिलेली फुलं, तिथं वाहिलेला नैवेद्य आजही जसा ना तसाच आहे. काळ तिथे काही करू शकत नाही. ज्ञानेश्वर माऊलींचे ते आदिस्थान आहे. तेथेच ज्ञानेश्वर माऊलीने 108 वेळा समाधी घेतलेली आहे. नामदेव महाराज म्हणतात ही समाधी ज्ञानेश्वर माऊलींची 109वी समाधी आहे. तेथूनच ते अवतार घेऊन परत परत येत असतात. अशा प्रकारे ज्ञानेश्वर माऊलींचं जे समाधी आहे तिथे चैतन्य आहे. तिथे काळ काहीही करू शकत नाही. तिथे ऊर्जा आहे, तिथे स्पंदने आहेत. मनुष्य तर काय पण विज्ञान सुद्धा तिथे काही करू शकत नाही. त्याच्यामुळे आजही माऊली समाधीमध्ये सहदेव जिवंत स्थित आहे. त्यांच्या चैतन्याच्या लहरी समाधीतून येत असतात. जिथे विज्ञान थांबते तेथेच अध्यात्म सुरू होते. अशा प्रकारे ज्ञानेश्वर माऊलींची समाधी हे नित्यतीर्थ आहे. ते कधीही नष्ट न होणारे आहे. ते कालत्रयी तीर्थ आहे. एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वरी घेऊन आल्याच्या नंतर ती शके 1506 ला शुद्ध केली. तो दिवस होता मंगळवार, शके 1506 भाद्रपद वैद्य षष्टी
म्हणजे कपिला षष्ठी योग होता त्या दिवशी. त्या दिवशी त्यांनी त्यांची ज्ञानेश्वरी शुद्ध करून पूर्ण झाली, म्हणून हा दिवस ज्ञानेश्वरी जयंती म्हणून साजरा केला जातो. एकनाथ महाराज म्हणतात, ज्ञानेश्वरी ग्रंथ हा पूर्वीच अतिशुद्ध, परी पाठांतरे शुद्ध अबद्ध, तो शोधून या प्रतिशुद्ध शुद्ध ज्ञानेश्वरी. अशा ज्ञानेश्वर माऊलींची ज्ञानेश्वरी, एकनाथ महाराजांची ज्ञानेश्वरीमध्ये शेवटची ओवी आहे. ज्ञानेश्वर माऊलीने ज्ञानेश्वरी लिहिले. त्याची सुरुवात करताना माऊली म्हणतात, ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जयाजी स्वस्ववेद्या आत्मरूपा. सुरुवात त्यांनी ओंकाराने केलेली आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, ब्रह्मांडाचं आदिबीज हे ओंकार आहे आणि ओंकाराला 3.5 मात्रा आहेत आणि सर्व मंत्रांची सुरुवात ही ओंकारानेच केली होते. त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा ज्ञानेश्वरीची सुरुवात ओंकारानेच केलेली आहे आणि ज्ञानेश्वरीच्या सर्व ओव्या सुद्धा 3.5 मात्राच्याच आहेत. ज्ञानेश्वर माऊलींनी जेव्हा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात, साचचे बोलाचे नव्हे हे शास्त्र, संसार निरोते हे शस्त्र आणि आत्मा अवतरते मंत्र ये. म्हणजे ज्याप्रमाणे मंत्राची सुरुवात ओमनी होते, तशीच ज्ञानेश्वरीची सुरुवात सुद्धा ओमनी होते आणि ज्ञानेश्वरी ग्रंथ हा सुद्धा ग्रंथ नसून मंत्र आहे. माऊली म्हणतात, नुसतं बोलायचं शास्त्र नाही हे, संसारो जिणते हे शस्त्र, संसार जिंकण्याचे हे साधन आहे, शस्त्र आहे. आत्मा अवतरते मंत्र ये. हिचे मंत्र, ज्ञानेश्वरीचे मंत्र वाचून आत्म्याचे अवतरण होते. म्हणजे ज्ञानेश्वरीच्या ज्ञानाने, ज्ञानेश्वरीचं वाचन केल्याने मोक्षाची प्राप्ती होते. असा ज्ञानेश्वरी हा ग्रंथ नसून मंत्र आहे. ब्रह्मरस पाजणारी माऊली ही ज्ञानेश्वरी आहे. आणि ज्याप्रमाणे श्रीमद भागवत महापुराण हे श्रीकृष्णाचं वाङ्मय रूप आहे, तसं स्वतः ज्ञानेश्वर माऊलींचं वाङ्मय रूप म्हणजेच ज्ञानेश्वरी आहे. ज्ञानेश्वर माऊली जेव्हा समाधीसाठी गेले तेव्हा ते सुद्धा 3.5 पावलं चालतच जाऊन आसनावर बसले. 3.5 नच का? कारण हा आपला मनुष्य देह सुद्धा 3.5 हाताचाच आहे. आऊट हाताचा हा नरदेह. म्हणूनच म्हणतात, पिंडी ते ब्रह्मांडी. असो, एकनाथ महाराजांनी पैठणला गोदावरी तेरे ज्ञानेश्वरी ग्रंथ शुद्ध केला आणि महाराष्ट्रातील सर्व ग्रंथ त्यांनी शोधून एकत्र केले आणि ते ग्रंथसुद्धा शुद्ध करून त्यांना परत केले. अशा प्रकारे ज्ञानेश्वरीचे आद्य संपादक हे एकनाथ महाराजच आहे. नवे आपल्या मराठी साहित्याचे सुद्धा आद्य संपादक हे एकनाथ महाराजच आहे. एकनाथ महाराज समाधीच्या बाहेर आल्यावर त्यांनी तिथला परिसर स्वच्छ केला, गाभारा बांधला, पूजेची व्यवस्था केली आणि कार्तिक वारी सुरू केली. अशा प्रकारे अलंकापुरीचं जेवढं महात्म्य सांगावं आणि ज्ञानेश्वर माऊलींचं महात्म्य, समाधीचं, ज्ञानेश्वरीचं, त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांचं, हरिपाठाचं कितीही महात्म्य सांगा कमीच आहे. अलंकापुरी
ही भगवान शंकराची नगरी आहे. ही पुरातन नगरी आहे. येथे कुबेराने तप केले आणि सिद्धेश्वराची स्थापना केली. अलंकापुरीमध्ये 108 तीर्थ आहे. समुद्र तीर्थ, चंडिका तीर्थ, वायू तीर्थ, चक्र तीर्थ जिथे अस्थि विसर्जन केले जातात, कपिल तीर्थ, पुंडलिकाच्या मंदिराच्या समोर कपिल तीर्थ आहे. पूर्वी तेथे गोमुख होतं, आता काळाच्या ओघात ते पडलेलं आहे. मत्स्य तीर्थ आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. देहूला माशाचा डोह आहे. त्या माशाच्या डोहातून देव मासा, नथवाला मासा म्हणायचे त्याला, तो देहूतून अलंकापुरीला इंद्रायणींमध्ये सुद्धा येत होता आणि तो आपल्या पूर्वीच्या वारकऱ्यांनी, आपल्या पूर्वजांनी सुद्धा बघितलेला आहे. परंतु आता काळाच्या ओघात अनास्था, अविश्वास, त्याच्यामुळे आता तो दिसत नाही. अलंकापुरीमध्ये कोटी तीर्थ सुद्धा आहे. कोटी तीर्थ आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. दत्तावतार, नरसिंह सरस्वती, नरसिंह सरस्वतीचा सुद्धा बरेच वर्ष अलंकापुरीमध्ये वास्तव्य होतं. त्यांनी सुद्धा कोटी तीर्थाची स्थापना केली. ज्या तीर्थाचं पाणी पिऊन असाध्य रोग सुद्धा बरे होत होते. अजून आहे भागीरथी कुंड. अलंकापुरीच्या परिसरामध्ये भैरवनाथाचं मंदिर आहे. भैरवापासून भागीरथी नदी निघते आणि ती त्या आजही भागीरथी कुंडामध्ये भागीरथी नदी प्रवाहित होत असते. अलंकापुरीमध्ये पांडवांची माता कुंती माताने गजलक्ष्मी देवीच्या मंदिराची स्थापना केलेली आहे. पांडवांनी सुद्धा एका रात्रीतून पद्मावतीचं मंदिर बांधलेलं आहे, ज्याला कळस नाही. तेही पंचक्रोशीमध्येच अलंकापुरीचं येतं. नवनाथांपैकी नवनाथ महाराज, नवनाथातली अडभंग महाराजांची समाधीसुद्धा डोडोळगाव अलंकापूर परिसरात येते. अशा प्रकारे अलंकापुरीचं बरंचसं महात्म्य आहे. शिवाजी महाराजांच्या माता आदरणीय जिजामाता व शिवाजी महाराजांचे पुत्र राजाराम महाराज यांनी सुद्धा अलंकापुरी येथे जमिनी इनाम दिलेले आहेत आणि त्यांच्या काळात त्यांनी सुद्धा समाधीच्या मंदिराचे देखरेख, पूजापाठ व्यवस्था बघितलेली आहे. तुकाराम महाराज सुद्धा आळंदीचा व्यवस्थित कारभार बघत होते. तुकाराम महाराज असेपर्यंत कार्तिक वारी चालू होती. त्याच्यानंतर कार्तिक वारी बंद झालेली आहे. अशा प्रकारे अलंकापुरी हे पुरातन आहे. महादजी शिंदे, सातारचे महादजी शिंदे यांनी सुद्धा 2 शतकं मंदिराचा कारभार बघितलेला आहे. त्याच्यानंतर महादेव शिंदे ग्वालेरचे दरबारातले हैबत बाबा आरफळकर हे आळंदीत आले आणि त्यांनी आषाढवारी, जी आता पालखीत पादुका ठेवून आधुनिक जी पद्धत चालू आहे ती हैबत बाबा आरफळकर यांनी सुरू केली. हैबत बाबांच्या इच्छेनुसारच त्यांच्या अस्थी मंदिराच्या पहिल्या पायरीखाली पुरण्यात आलेलं आहे. आतमध्ये त्यांचं देखील मंदिर आहे.
अशा प्रकारे सर्वजणांनी वर्षानुवर्ष मंदिराचं सभामंडप बांधणे, मंदिराची व्यवस्था बघणं, असं सर्व चालूच आहे. आळंदीचं महत्त्व मी आपल्या समाधी चरित्राचा पहिल्या भागामध्येच संपूर्ण वर्णन सांगितलेलं आहे. असो, ज्ञानेश्वर माऊलींनी हरिपाठ लिहिला आणि त्या हरिपाठातील 27वा अभंग आहे. माऊली स्वतः म्हणतात, ज्ञानदेवाप्रमाण निवृत्ती देवी ज्ञान आणि समाधी संजीवन हरिपाठ. ज्ञानेश्वर माऊली प्रमाण देऊन सांगतात की हरिपाठ हेच समाधी संजीवनाचं साधन आहे. हरिपाठ हाच संजीवन समाधीचं लक्ष आहे. आणि हे ज्ञान, भगवंत स्वरूपाचं ज्ञान मला माझे गुरु निवृत्तीनाथ महाराजांनी दिलेलं आहे. म्हणून हरिपाठ हेच समाधी अवस्थेत संजीवन देणार आहे. आणि गुरुशिवाय ज्ञान कळत नाही. आणि मला हे ज्ञान माझे गुरु यांनी दिलेलं आहे. म्हणून सतत हरिपाठाचं चिंतन, सतत हरिनामाचं चिंतन म्हणजेच समाधी संजीवन हरिपाठ, संजीवन समाधी आहे. म्हणून माऊली स्वतः सांगतात, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. ज्ञानदेवे घेतले दान, हृदयी धरून या ध्यान, समाधी बैसला निर्वाण, कथा कीर्तन करीतो. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.